हॅलो नमस्कार मैत्रिणी. हे कस्टमर आलेलं माझ्याकडं माझा ड्रेस पाहून. म्हणजे मी एका मुलगीला ड्रेस शिवून दिलेला. माझ्या मुलीची मैत्रीण होती ती. तिला फ्रॉक शिवून दिलेला. ती फ्रॉक तिच्या दुसऱ्या कोणीतरी बघितलं, तिला भरपूर आवडलं. तर तिनं सुद्धा असा कपडा आणून दिला आणि शिवायला सांगितला. आता अगोदर बघायचं अस्तर होता तो वेगळाच आणून दिला होता. तर मी काय करणार, जसा आहे तसा त्यांचा मी शिवून दिला. फक्त अस्तर होता तो मी फक्त बाहीनं ना वरच्या साईडच्या बॉडी पार्टला मी अस्तर जोडला होता. तर नायरा कुर्ती मी हिला शिवून दिलं होतं. नायरा कुर्ती शिवण्यासाठी 2-2.5 मीटर तरी कपडा लागतो. तर हा 2 मीटरमध्ये मी थोडासा कमीच होता आणि ही मोठी मुलगी होती. आता जेवढा होता तेवढं शक्य मी पुढच्या भागाला थोड्या जास्त निर्या घालून घेतलेल्या आहेत आणि पाठीमागच्या भागाला थोड्याशा कमी घेतलेल्या आहेत, कारण कपडा ॲडजस्ट करून मला शिवावा लागला. आणि इथं बघू शकता फायनली अशी ही कुर्ती तयार आहे. नायरा कुर्तीचे असे कट आहेत आणि प्लेट्स छोट्या छोट्या धरलेल्या आहेत आणि जास्त साईडला नॉड लावावी लागते, पण त्याचा कपडा अजिबात शिल्लक उरलाच नव्हता. त्यामुळे मी नॉड काय लावून दिली नाही. पण त्यांनी घालून दाखवल्यानंतर हा ड्रेस त्यांना परफेक्ट आणि खूप छान असा दिसत होता. आता एक्स्ट्रा कपडा असला असता तर मी साईडला नॉड लावली असती, पण एक्स्ट्रा कपडा नव्हता आणि जास्त वेळ लागला नाही या कुर्तीला शिवायला. अगदी सोपी आहे. तुम्हाला जर नायरा कुर्ती शिवायची असेल तर 2.5 मीटर कपडा घ्या. आता तुमच्याकडे असं कस्टमर आलेले आहे का बघा, म्हणजे तुम्ही शिवलेले ड्रेस बघून. तर हे माझ्याकडे जे कस्टमर आलेलं होतं की मी शिवलेला ड्रेस बघून आले होते.